बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। देशमुखांच्या हत्येला आता 50 दिवस पूर्ण झालेत। मात्र पोलिसांनी वाल्मिक कराडसह 8 आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे, पण अजूनही या प्रकरणाच्या तपासावर देशमुख कुटुंबाला शंका आहे। पोलीस या प्रकरणात समाधानकारक तपास करत नसल्याचा आरोप देशमुख कुटुंबाने केलाय। मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी लाखांचे मोर्चे राज्यभर निघतायत। बीड पोलीस, सीआयडी आणि एसआयटी अशा पोलिसांच्या 3 तपास यंत्रणा हत्या प्रकरणाचा तपास करतायत। तरीही देशमुख कुटुंबाच्या मनात तपासाविषयी संशय आहेच। संतोष देशमुख हत्येच्या नेमका घटनाक्रम काय आहे त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात। 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखांची अपहरण करून छळ करून हत्या करण्यात आली। 10 डिसेंबर 2024 ला आरोपींच्या अटकेसाठी गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपींना 10 तारखेलाच अटक करण्यात आली। 11 डिसेंबर 2024 ला तिसरा आरोपी प्रतीप घुलेला रांजण गावातून अटक करण्यात आली, तर 11 डिसेंबरला मस्साजोग गावात शरद पवारांनी देखील दौरा केला। देशमुख कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलं। 11 डिसेंबरलाच आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांना आरोपी करण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। 13 तारखेला केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलं। 14 डिसेंबरला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळात देखील पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। 18 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली। 21 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली। त्याच दिवशी नवनीत कौवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। 24 डिसेंबरला आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। 30 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या अटकेसाठी अंजली दमानिया यांनी आंदोलन केलं। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला। 4 जानेवारीला आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली। 11 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना मकोका लावण्यात आला, वाल्मिक कराड सोडून। कारण ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। सगळ्यांना एकमेकांचे पत्ते माहीत असताना देखील जे आरोपी शोधाशोध करताना कधी 15 दिवसांनी एखादा आरोपी सापडतोय, 1 महिन्यानं सापडतोय, 1.5 महिन्यानं सापडतोय। तर यातून एक बोध घेतला पाहिजे यंत्रणेनं की हे गुन्हेगार किती सराईत आहेत आणि समाजाला यांच्यापासून किती धोका होता आणि आहे। म्हणूनच आमची मागणी आहे की हे सगळे आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत तोपर्यंत सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही पण न्याय मागत राहू आणि सरकार देखील या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेईल। जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे। आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये। जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला। आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही। काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना।